जावई विकत घेणे आहे. बाई 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 बाई, अहो तुम्ही असे अचानक? म्हणजे तुला नक्की मिळाल्याचा आनंद झालाय का वाईट वाटतंय? अहो म्हणजे आनंदच झालाय मला. हो, पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून तसं काय वाटत नाहीये. कमालच करताय. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला बघून आनंदाने गिरक्या घेईन की काय? नाही, अगदी गिरक्या वगैरे नकोत, पण नुसतं असं हसली असतीस ना तरी चाललं असतं. गेल्या काही दिवसात या घरात जे काही घडले ना, त्यांनी हसायचं विसरूनच गेले हो मी. हो, काय झालं असं? जे आतापर्यंत घडलं नाही ना, ते सगळं घडून गेले या प्रधानांच्या घरात. हो, आपला थोरला जावई म्हणजे भैरव घुसला होता या घरात. घुसला होता का? तू त्याला घरात राहायची परवानगी दिलीस? हो, नाही म्हणजे ते थोडं चुकलंच माझं. पण तुम्हाला माहितीये का, मी जेव्हा त्याला सांगितलं ना की मी त्याला घर जावई नाही करून घेणार, तेव्हा त्यांनी गळा धरला माझा. बाई 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 बाई, धाकटे जावई बापू जर धावून आले नसते ना, तर मी काही तुम्हाला जिवंत सापडले नसते. त्यापेक्षा आणखीन काही त्रास दिला नाही ना त्यांनी? नाही, कसा तो परत आला, पण त्यावेळेला माधवराव होते ना, त्यांनी त्याला पोलिसात देऊन टाकलं. हा, ते बरंच झालं. कसलं काय, एका दिवसात परत आला. वर येऊन आम्हाला दोघांनाही धमकी दिली, मला आणि माधवरावांना, या दोन्ही खानदानांना नेस्त नाबूद करून टाकीन म्हणून. बाई बाई, आता मला याला घर जावे केल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही. नाही म्हणजे नाहीतर चिटणवीसा नाही त्रास व्हायचा ना. कळलं ना तुला आता? तू त्याला घरात ठेवणं ही किती मोठी चूक केलीस ती. अहो, सारखं सारखं मला माझ्या चुका नका ना दाखवू. मला खूप अपराध्यासारखं वाटतं. त्याच्याऐवजी पर्याय शोधा बघू. रायाने एक पर्याय सांगितलाय, कोणता? पण मला तो काही फारसा आवडलेला नाहीये. त्यामुळे मी रायाला तसं न करण्याबद्दल सांगितलंय. त्यामुळे त्या पर्यायाबद्दल आपण नकोच ना बोलायला. राया कधी भेटला तुम्हाला? बाई बाई, अहो दचकायला काय झालं? मी साधा प्रश्न विचारला तुम्हाला की राया कुठे भेटला तुम्हाला. नाही म्हणजे त्यांनी पर्याय सांगितला म्हणालात ना तुम्ही, मग हा पर्याय त्यांनी कुठे सांगितला? फोनवर? हो 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 हो, मी गाडीत येताना फोन केला होता ना त्याला. जावई बापू कुठे वर्कशॉपवर होते का? हो, वर्कशॉपवर होता. म्हणजे तसे आवाज येत होते ना आजूबाजूनी. बाई 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 बाई, मी काय भलतच बोलत बसले तुमच्याशी. तुम्ही एवढे प्रवासातून दमून आला आणि साधं चहाचं पण मी विचारलं नाही. पांडू, नाही नाही, चहा नकोय मला आता. मी आधी फ्रेश होऊन येतो, मग मी चहा बरोबर काहीतरी खाईन सुद्धा. ठीक आहे, मी सांगते हा पांडूला, नंतर बोलूया आपण. हो, नाही नंतर बोलूच आता पण. हे 2-4 दिवस उशिरा आले असते तर काही बिघडलं असतं का? बाई बाई बाई, आता मागतो मी आता, मागतो आता बस द्यावी. द्या, बसा बसा बसा, घ्या. राया घरी आलाय का? वर्कशॉपवरच आहे अजून? नाही नाही, आलाय त्याच्या खोलीत. घ्या. कसं काय घरी आला? दुसरी शिफ्ट नाही यार. या मुलाला ना मला एकदा समजावंच लागणार आहे. स्वतःच्या भावाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नकोस म्हणावं. उद्या त्यांच्यात वाद झाले आणि मुकुंदा म्हणाला की हा काहीच काम करत नाही, सगळं काम मीच करतो, बिझनेस मलाच देऊन टाका, मी मुकुंदाची बाजू घे ना. अहो, वास्तू तथास्तू म्हणत असते ना. हे बघा, असं काही होणार नाहीये आणि मुकुंद असं म्हणणं शक्यच नाही. हल्लीच्या काळात काही येऊ शकतं. अहो, पण राया गेला नाही ना, त्याला वेगळंच कारण आहे. काय? तो जो वर्कर होता ना, ज्याने गोंधळ घातला होता, त्याला कामावरून काढून टाकलंय आणि म्हणून आता फक्त सकाळच्या शिफ्ट मध्येच काम करणार आहेत ते. आणि ज्यांनी ती ऑर्डर दिली होती ना, त्याने मुदत वाढवली आहे आणि काम सुद्धा वाढवलंय. अरे वा, हे अशा आनंदाच्या बातम्या पटापटा का नाही सांगत तुम्ही? तक्रारी मात्र लगेच करता. अहो, काल त्या वर्करला काढलं, आज मला ही बातमी मिळाली आणि आता आल्याबरोबर तुम्हाला सांगितलं ना मी. तुम्हाला फोन करून सांगायला हवं होतं का?
नाही मग तुम्हीच म्हणता फोनचं बिल जास्त येतं म्हणून. कळलंय? तू राहायला जर आपल्या खोलीत बोलाव, मला त्याशी बोलायचंय. आता लगेच? हो. ए, थांब ना. काय? प्रांजलला बोलू नकोस. का? मी जेव्हा बोलीन ना तेव्हा तुला कारण कळेल. तू राहायलाच बोलाव फक्त. अहो पण असं कसं, ती विचारणारच ना मला. राया माझा मुलगा आहे, मला माझ्या मुलाशी बोलायचंय. त्यासाठी आता त्याच्या बायकोची परवानगी घ्यायची का मी? मी तिथे गेल्यावर ती मला विचारणार आणि मला तिला काहीतरी सांगावं लागेलच ना. तिला सांग माझ्यासाठी चहा कर. हे ना तुम्हाला सुचू शकतं. मला बरंच काही सुचू शकतं. तू तर वेळ घालू नकोस ग. राहायला पटकन आपल्या खोलीत बोला. हो. तर काय यांना बोलायचंय? राया, मी उद्या पप्पांना भेटायला तिकडे गेले तर चालेल का? हो चालेल ना, म्हणजे आपल्याला पण कळेल की तिकडे काय चाललंय. आत येऊ का? आई हो, विचारताय काय? या की. तसं नाही ग, म्हटलं आत यायच्या आधी विचारावं. बोला ना, काही काम होतं? बरं का सुनबाई, तुमच्या सासरे बुवांना तुमच्याच हातचा चहा हवाय, तेव्हा कराल का? करते हा सासूबाई. हं. बरं, चहा सोबत पोहे पण हवेत का? ते आपल्याला जमणार आहेत का? बरं लवकर जाऊन चहा कर. राया तू घेणार आहेस? हा, नको. हे बघ, चहा झाला ना की आमच्या खोलीत आणा, आम्ही तिघं तिथेच बसलोय गप्पा मार. बर, आलेच. चला, बाबांनी बोलवले. का? आपल्या घरात लगेच का हे सांगण्याची पद्धत आहे का? बोलेन तेव्हा कळेल असं सांगितले, तेव्हा चला. चल. ये लवकर. प्रिया, हा पप्पा. बेटा मला एक सांग, मी इथं नसताना भैरवनी खूप त्रास दिला का ग? भैरवने ममाला मारण्याची धमकी दिली. फक्त धमकीच नाही तर ममाचा गळाही दाबला. हो, वीणाने सांगितलंय मला. प्रकरण आता फारच पुढे गेलंय. राया आणि त्याचे बाबा वेळोवेळी मदतीला आले म्हणून हे सगळं टळलं तरी. हो, माधवरावांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय, फारच बरं झालं. पण मला एक शंका आहे की त्याला दुसऱ्याच दिवशी जामीन मिळालाच कसा, आणि तोही रात्रीच्या कोर्टाकडून. हा असा जामीन मिळवायला फारच वजनदार वकील लागतो. पप्पा, मलाही तेच कळत नाहीये. भैरवने सगळ्यांशी वाईट वागून संबंध बिघडवून ठेवलेत. मग त्याला मदत करणारा असं कोण आहे? किंवा त्याच्याकडे पैसेही नाहीयेत, तर मग त्याला वकील कोणी दिला, जामीन कोणी दिला? वीणानी. तुझी मामा हे करू शकते. नाही पप्पा, पण ममा असं का करेल? भैरवने सगळ्यात जास्त त्रास ममालाच तर दिलाय. त्यांनी त्रास दिला की तो त्रास देतोय हे ती भासवतीये, सांगता येणार नाही. कारण रायाला घरजावई करून घेण्यासाठी तिने आतापर्यंत खूप प्रयत्न केले. कदाचित हा त्या प्रयत्नांचाच एक भाग असू शकेल. आणि त्यामुळे वीणा आता भैरवला घर जावई करून घेणार हे नक्की आहे. अहो नाही हो, असं नाही व्हायला पाहिजे.
मी त्या भैरवकडे नुसतं बघितलं ना तरी कळतं तो किती वाईट माणूस आहे तिशी. तो ना रोज काही ना काही नवीन त्रास देणार बघा त्यांना. कठीण होईल त्यांचं जगणं. तुम्ही ना समजवायला हवं होतं वीणाताईंना. समजावायला होतात म्हणजे मी काय समजावलं नाही त्यांना असं वाटतं का तुला? खूप समजावलं, त्या काय ऐकायलाच तयार नाहीये. का? आता नाही ऐकायला तयार, मी काय करू त्याला? तुमचं नाही ऐकलं त्यांनी? कोण आहे मी माझं ऐकायला? अरे विचारते, तुमचं नाही ऐकलं. तू तरी ऐकतेस का माझं? मी तुमचं सगळं ऐकते. हा उदाहरणं देऊ? हा बोला ना. हा बाबा बाबा प्लीज तुम्ही नंतर भांडता का? मला ज्या गोष्टीसाठी इथे बोलवलं ना ती बोलूयात का? हो बोलतो, पण कालिंदीला सांग मध्ये बोलायचं नाही. का? मी का नाही बोलायचं? पाहिलंस आत्ता म्हणालो ना मी, काही ऐकत नाही माझं. गप्प बसते मी. हा तर वीणाताईने आता नक्की केलेलं आहे की भैरवला घर जावई करून घ्यायचं. हो, त्यासाठीच तो मागे लागलेला त्यांच्या. ते तर आहेच. शिवाय त्या पोलीस प्रकरणामुळे भैरव आणखीनच चवताळलेला आहे आणि आता तर लवकरात लवकर घर जावई करून घ्या म्हणून मागे लागलाय. कोण गेलं तिथे पोलीस घेऊन? मी गेलो. काय मध्ये बोललीस तू? काल तर मारे वावा करत होतात मी पोलीस घेऊन गेलो म्हणून, आणि आज सगळे मला सांगतायत की मीच घोळ घातलाय म्हणून. सगळे म्हणजे कोण? तू मध्ये बोलू नकोस ग. राया, वीणाताईंना वाटतं की मी पोलीस नेल्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळे चिडून भैरव सगळी इस्टेट मागतोय. बाबा इस्टेटीचा मुद्दा महत्वाचा नाहीये. नाही कसं? त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा हा आहे की तो त्यांच्याकडे राहायला येऊन त्यांना त्रास द्यायला नको. हे बघ, त्या इस्टेटीवर प्रांजलचा हक्क आहे, तो असं घालवून चालणार नाही. बाबा हो, आपल्याला तिच्या इस्टेटीची काही गरज नाही. नाही कशी? असं सोडून नाही चालणार काही. म्हणजे मला असं म्हणायचंय की आई वडिलांच्या इस्टेटीवर मुलींचा हक्क असतो ना, तो आपण त्यांना मिळवून द्यायला हवा. हा सरळ सरळ अन्याय आहे प्रांजलवर. पण जर का तीच म्हणत असेल मला इस्टेट नकोय तर आपण काय करणार ना? मग आपण तिला समजवायला हवं. ती नाही म्हणणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तिला सांगायला हवं आपण की बाई, हा तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे. तुझ्या भविष्याचा नाही, तुझ्या मुलांच्या भविष्याचा, तुझ्या मुलांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे हा. बाबा मला एक कळत नाहीये, तुम्ही काय एवढा इश्यू करतायत इस्टेटीचा? काय इशू? मी कुठे इशू करतोय? म्हणजे आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? अरे भैरव सारख्या नालायक माणसाच्या हातात ही सगळी इस्टेट गेली ना तर तो महिनाभरात उधळून टाकेल सगळं, आणि हे मला नकोय. उल्हासरावांनी मोठ्या कष्टाने त्यांच्या मुलींसाठी त्यांचा फायदा व्हावा म्हणून हे सगळं कमवलेलं आहे ना, भैरव सारख्या माणसाचा फायदा व्हावा म्हणून नाही. त्यामुळे भैरवच्या हातात हे सगळं लागू नये म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत, असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी एकच उपाय करावा लागेल, भैरवला घर जावई होऊ न देणं. पण ते कसं शक्य आहे ना? तू मध्ये बोलू नकोस. शक्य आहे ते. कसं? ते राया बघेल. राया, आता तूच यातून काय तो मार्ग काढ. ठीक आहे, मी यावर काहीतरी विचार करतो. काहीही कर, पण प्रांजलची इस्टेट तिच्या हातून जाता कामा नाही. वीणात, वीणात, अगं मी काय म्हणतो ऐकून घे जरा. हे बघ वीणात, वीणात, वीणा, अगं मी काय म्हणतो ऐकून घेशील का जरा? मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही सरळ माझ्यावर आरोप करून मोकळे झालात. अगं आरोप नाही, मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली. शब्द कुठलेही वापरा, पण तुमच्या मनात काय चाललंय ते मला चांगलं समजलेलं आहे. वीणा, हे बघ याच्यामध्ये रडण्यासारखं काहीही नाहीये. असं कसं तुम्ही माझ्यावर एवढे मोठे मोठे आरोप करताय आणि मी रिॲक्टच नको हो. वीणा, हे बघ माझ्या मनामध्ये तसं काही नाहीये. तुम्ही आत्ताच म्हणालात ना की त्या भैरवला मी जामीन दिला असेल म्हणून म्हणालात ना. हो हो, बोललो मी तसं. तू पण जरा विचार कर ना. तू आतापर्यंत रायाला या घरात घर जावई म्हणून आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले असतील, पण म्हणून त्या भैरव सारख्या माणसाला मी हाताशी धरेन असं तुम्हाला वाटलं तरी कसं? मम्मा, अगं पप्पांना तसं म्हणायचं नव्हतं.
तू तर काहीच बोलू नकोस प्रिया माझ्याशी. बाळा, जे काही झालं ते सगळं तुझ्या डोळ्यासमोर झालं, तरी सुद्धा तुला असं वाटतं ना की त्या भैरवला मी जामीन दिला असेल म्हणून. बाई 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 बाई, माझं ना या घरात कुणी ऐकूनच घेत नाही, मला ना कुणी समजूनच घेत नाही. विणा बघ, तू शांत हो आधी. आणि मला एक सांग, तू खरंच जर का काही केलेलं नाहीयेस तर मग तू रडतेस कशाला? मन दुखावलंय माझं तुमच्या आरोपांमुळे. पुन्हा तेच. हे बघ, मी तुझ्यावरती आरोप करत नाहीये. ठीक आहे, पुसले डोळे. हे बघा, थोड्या वेळासाठी आपण मानूया की मी त्या भैरवला जामीन दिला, पण कुणामार्फत दिला? वकिलांमार्फत ना. कुठल्या वकिलांमार्फत? तर आपल्या वकिलांमार्फत. मग तुम्ही आपल्या वकिलांना फोन करून विचारा ना. हो, मी बोललोय त्यांच्याशी. हो का? मग काय म्हणाले ते? ते म्हणाले भैरवची केस त्यांच्याकडे नाही आलेली. झालं तुमच्या मनासारखं? हो, तरी तुम्हाला असं का वाटतंय? आणि या एवढ्या जगामध्ये ना दुसरा कोणीही वकील माझ्या ओळखीचा नाहीये बाई. आणि मुख्य म्हणजे मी असं का वागेन? कशासाठी वागेन? आणि त्या भैरव सारख्या माणसाला हाताशी धरून मी असं करेन का? हो, तो किती वाईट वागलाय माझ्याशी आणि मी त्याला सोडवून आणेन? तेही खरंच आहे. अहो, हेच खरंय. बर, तुम्ही एवढा उलटा सुलटा विचार करताना मग मला सांगा बघू, की हे सगळं करून मी रायाला कशी काय घर जावई करेन? ते तुला नाही सुचत आहे ना? अहो, नाही सुचणार, कारण तसं काही नाहीच आहे. आणि त्या रायाला घर जावई करून घेण्यासाठी मी एवढा द्राविडी प्राणायाम कशासाठी घालू? तेवढी अक्कल दिलीये देवानी मला. मी तुम्हाला शेवटचं सांगते, रायाला घर जावई करून घेण्याचा विचार मी केव्हाच सोडून दिलाय. तसा विचारही हल्ली माझ्या मनात येत नाही. म्हणजे त्यासाठी करणारे प्रयत्नही मी हल्ली करत नाही. आणि त्यासाठी भैरवला हाताशी धरून तर नाहीच नाही. एवढं करूनही तुम्हाला काय समजायचं ना ते समजा. जाते बाई मी. काय चुकीचं आहे त्यात? बाबा, यात काही चुकीचं आहे असं मी म्हणतच नाहीये, पण आम्हा दोघींना त्या एस्टेटीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. ती मम्मा पप्पांची, आणि त्याचं काय करायचं हे त्यांचं त्यांनीच ठरवायचंय. रायालाही माझी इस्टेट नकोय. आणि तसंही प्रियाताई आता भैरवला डिवोर्स देऊन काकांच्या संस्थेत जाऊन राहणार आहे. अगं नको नको, म्हणजे तिला दुसरं काही करू दे, पण भाऊजीच्या संस्थेत तिने जायला नको. तिला असं म्हणायचंय की तिने असं एकटीनं राहण्यापेक्षा ना कुणाशी तरी लग्न करावं. तो विचारही ती आता करणार नाही. बघितलं, दोघांच्याही मनात तसं काही नाहीये. आणि उगाच सासूबाईला कालिंदी, तू गप्प बसून ऐक, नाहीतर बाहेर जा. विषय कुठला चाललाय? तू कुठला विषय काढतेस? बाबा, काय झालंय? आई, आम्ही परवापासून बघतोय तुमचं नक्की काय चाललंय. सगळ्यांना पोड्यात टाकल्यासारखं चाललंय. काकाच्या संदर्भात काही झालंय का? त्या दिवशी दुपारी घरी येऊ नका असं आम्हाला सांगितलं होतं. काय झालं त्या दिवशी? सासूबाईंना असा संशय आहे की कालिंदी, जा बाहेर जा. बाहेर जा, जेवणाचं बघ. जा जा. प्रांजल, तू पण जा. अहो, मी त्याला फक्त एवढंच सांगत होते की नाही, नको, तू काही सांगूच नकोस. तू जाऊन जेवणाचं बघ, काहीतरी गोडाचं करा. यांचं काम वाटलं ना, मस्त आनंद साजरा करूया आपण. जा जा जा. प्रांजल, तू पण जा. जा. बर. बाबा, आता तुम्ही सांगाच काय झालंय ते. काकाचा काही प्रॉब्लेम झालाय का? आम्हाला ना काहीच कळत नाही. बाबा, तुम्ही का लपून ठेवतात आमच्यापासून? तू मला काही विचारू नकोस, आजीला विचार. ती सांगेल तुला. मला या विषयावर काही बोलायचंच नाही. अहो, पण मी काय मी म्हणतो, सांगितलं ना, तू आईशी बोल. तू मला याच्यात ओढूच नकोस ना. ठीक आहे. हा.
ओ हो सासरे बाबा तुमचे आगमन झाले आणि मला खबरच नाही. भैरव तू हो मीच. सासरे बाबा मीच आहे. का तुमचा विश्वास बसत नाहीये का? चिमटा काढू का मी? म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच मी आलोय. त्याची काही गरज नाहीये. आणि तू इथं काय करतोयस? मी इथे काय करतोय? काय सासरे बाबा हो असं काय करताय तुम्ही? मी आता या घरचा घर जावई होणार आहे, त्यामुळे मी इथेच येणार नाही का? घर जावई आणि तू हो. अरे हा सासरे बाबा तुम्ही इथे नव्हता ना, त्यामुळे इथल्या घडामोडीबद्दल तुम्हाला काही माहितीच नाहीये नाही का? सगळं माहितीये मला. म्हणजे हे एक चांगलं झालं बरं का सासरे बाबा. पण खरं सांगू का सासरे बाबा, तुम्ही इथे आलाय ना याचा मला खूप आनंद झालाय. मी हत्तीवरून साखर वाटू का? नाही तुम्ही सांगा मी काय करू ते. हे बघ आता मी इथं आलोय, त्यामुळे तुझी ही बडबड कायमची बंद होणार. अहो आता तर ती सुरू झाली आहे आणि खरी सुरुवात तर उद्यापासून होणार आहे. काय आहे? उद्या माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस. का? उद्या काय होणार आहे?